अमरावतीमध्ये पहिल्याच दिवशी 100 उमेदवारी अर्जांची उचल पाहायला मिळते। 22 प्रभागातून 87 नगरसेवकांची निवड होणार आहे। आजपासून उमेदवारी अर्ज दाखल भरण्यास सुरुवात झाली। अमरावतीच्या राजापेठ येथील कार्यालयातून आढावा घेतलाय लोकशाहीचे प्रतिनिधी सूरज दहाड यांनी। पाहूया। अमरावती महानगरपालिकेचे सार्वत्रिक निवडणूक होऊ घातलेली आहे। तर पाहिलं तर 15 जानेवारी रोजी अमरावती महानगरपालिकेच्या 22 प्रभागातून तब्बल 87 नगरसेवक या ठिकाणी निवडून येणार आहे। या ठिकाणी जर पाहिलं तर मी सध्या अमरावतीच्या राजापेठ येथील महानगरपालिकेच्या कार्यालयामध्ये आहे। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आसपासनं जे आहे नामांकन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। जवळपास अमरावती महानगरपालिकेच्या हद्दीतील जर पाहिलं तर एकूण 5 झोन मध्ये संपूर्ण उमेदवारी अर्ज भरण्याची एकूणच या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे। तर पाहिलं तर 22 प्रभागातून 87 नगरसेवक निवडले जाणार आहे। जवळपास 7 ठिकाणी जर पाहिलं तर अमरावती शहरातील 7 ठिकाणी नामांकन अर्ज दाखल करण्याची संपूर्ण एकूणच या ठिकाणी प्रक्रिया असणार आहे। आज जर पाहिलं तर सकाळपासूनच संभाव्य उमेदवारांची जर पाहिलं तर या ठिकाणी उमेदवारी अर्ज घेण्यासाठी जर पाहिलं तर या ठिकाणी लगबग या ठिकाणी सुरू झालेली आहे। अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांमध्ये आणि नेत्यांमध्ये देखील उत्साह आहे। आज जर पाहिलं तर आजपासून खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आजपासून सुरुवात झालेली आहे। आतापर्यंत जर पाहिलं तर जवळपास सर्वच झोन मधून जर पाहिलं तर 100 उमेदवारी अर्ज जर पाहिलं तर उमेदवारांनी घेतलेले आहे। सूरज दहाड, लोकशाही मराठी, अमरावती। तर तिकडे लातूर शहर महानगरपालिका निवडणुकीसाठी महानगरपालिका प्रशासन सज्ज झाले। नामनिर्देशन पत्र स्वीकृतीला आजपासून सुरुवात झाली आहे। याचाच आढावा घेतलाय लोकशाहीचे लातूरचे प्रतिनिधी सचिन अंकुलगे यांनी। पाहू। तर महत्त्वाची बातमी, लातूरमध्ये देखील शहर महानगरपालिका निवडणुकीसाठी आता महानगरपालिका प्रशासन सज्ज झाले। अनेक इच्छुक उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र स्वीकृतीला आजपासून सुरुवात केलेली आहे। महानगरपालिका प्रशासन सज्ज झालेले आहे। तयारीला आता वेग आला आणि याच अनुषंगाने आता नामनिर्देशन पत्र स्वीकृतीला देखील आजपासून सुरुवात झाली आहे। मुंबई महानगरपालिकेत भगवा फडकणार आणि कमळच फुलणार असा विश्वास नवनीत राणा यांनी व्यक्त केलाय। महानगरपालिका निवडणुकीवर नवनीत राणा यांची प्रतिक्रिया आता समोर येते। दरम्यान हिंदुत्वाच्या पाठीत खंजीर खुपसणं हीच राऊतांची खरी ओळख असल्याची टीका भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी केली आहे। बाळासाहेबांचे विचार सोडून काँग्रेसच्या दावणीला बांधले, मराठी माणसाची पत्राचाळ लुटून गद्दारी केली, मुंबईकर गद्दारी माफ करणार नाही अशी टीका देखील बन यांनी राऊतांवर केली आहे। स्वतः संजय राऊत हे गद्दार आहेत। त्यांनी वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडून गद्दारी केली। हिंदुत्ववादाच्या पाठीत खंजीर खुपसून संजय राऊत आणि उभाटा गटानं गद्दारी केली। ज्या हिंदुत्वाच्या नावावर तुमचा पक्ष चालवत होतात त्या पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसला आणि काँग्रेसच्या दावणीला जाऊन बांधून तुम्ही महाराष्ट्रासोबत गद्दारी केली आणि ही गद्दारी महाराष्ट्रातल्या जनतेनं बघितलेली आहे। तुमच्या गद्दारीला महाराष्ट्र कधीही माफी करणार नाही। तुमच्या गद्दारीला मुंबईकर कधीही माफी करणार नाहीत। तुम्ही हिंदुत्वासोबत गद्दारी केली, तुम्ही पत्राचाळ लुटून मराठी माणसासोबत गद्दारी केली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।